रिसेंटली स्ट्रोक खूप कॉमन झाला आणि हॉस्पिटलमध्ये स्ट्रोकचे भरपूर पेशंट येतात. तर ते प्रिव्हेंट व्हावं ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे असं भरपूरदा पेशंटचं विचारणं असतं. तर आपण बघू की फॅक्टर रिड्युसिंग स्ट्रोक रिस्क काय करू शकतो आपण. ऑब्व्हियसली ज्यांना डायबिटीज, हायपरटेन्शन आहे किंवा जास्त कोलेस्ट्रॉल ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवल्यानं तुम्ही ते रिस्क खूप कमी होते समजा स्ट्रोक येण्याची. इथं भरपूर फॅक्टर येतं. ह्या गोष्टी जर तुम्ही अवॉइड केला तर खूप कमी होते रिस्क तुमचा स्ट्रोक येण्याची. एक तर हायपरटेन्शन असेल तर त्याची ट्रीटमेंट घ्यायची बरोबर आणि मॉनिटरिंग करायची म्हणजे बीपी जास्त वाढला नाही पाहिजे. म्हणजे रेग्युलरली चेकअप समजा रेग्युलरली म्हणू शकत नाही पण आठवड्याला 15 दिवसाला वगैरे. स्मोकिंग असेल तर पहिल्यांदा बंद करा. खोकणं काय बरोबर न स्ट्रोक येऊ शकतो, त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतं, कॅन्सर होऊ शकतं, भरपूर गोष्टी होऊ शकतात. लाईफस्टाईल म्हणजे ग्रेटर ऍक्टिव्हिटी, थोडा व्यायाम वगैरे करणं, स्लीप ॲडेक्युएट. अल्कोहोल पण कमी केलं, मॉडरेट घेऊ शकता, मॉडरेट पण कमी केलं तर चांगले. जर हाय कोलेस्ट्रॉल असेल तर स्टॅटिन्स घ्यायचे, ॲटोरोस्टॅटिन वगैरे आणि डाएट चांगला फॉलो करायचा. पण एफिब असेल तर ॲट्रल फिब्रिलेशनचा पेशंट असेल तर अँटीकॉग्युलेशन मस्ट आहे, तर अँटीकॉग्युलेशन देणं गरजेचं आहे. ओबिसिटी असेल तर वेट रिडक्शन करा. डायबिटीज असेल तर शुगर कंट्रोलमध्ये पाहिजे, ह्याने पण स्ट्रोकची रिस्क कमी होते. आणि सिव्हिअर कॅरोटिनोसिस वगैरे असेल तर सर्जरी, स्लीप ॲपने असेल तर त्याची ट्रीटमेंट घ्या. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवल्या तर खूप कमी होते स्ट्रोकची रिस्क. मोस्टली हायपरटेन्शन आणि बीपी म्हणजे मॉनिटर करणं, योग्य प्रकारे मेडिसिन घेणं, त्याचं कोलेस्ट्रॉल असेल तर स्टॅटिन्स घेणं आणि डाएट चांगला घेणं. तुमचं डायबिटीज असेल तर शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं. स्मोकिंग वगैरे करत असेल तर सोडून देणं. एफिब असेल तर अँटीकॉग्युलेशन, ओबिसिटी असेल तर वेट रिडक्शन करणं. ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर स्ट्रोकची रिस्क कमी होती, हार्ट अटॅकची रिस्क कमी होते आणि बॉडी पण ओव्हरऑल आपली हेल्दी राहते.